हाय हॅलो, मी सिद्धी, माझ्या ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आज होता शिवचा सेंड ऑफ, तर त्यासाठीच आता आम्ही जाणार आहोत. तर आता दुपारचे 2 वाजले होते आणि संध्याकाळी 5 वाजता होता सेंड ऑफ. शिवचा आता लहान गट आणि मोठा गट एवढंच झालं आहे आणि त्या 2 वर्षात त्या शाळेत शिकत होता. आता तो पहिलीसाठी नवीन शाळेत जाणार, तर त्यासाठीच ते सेंड ऑफ होता. तर ही वेळ होती दुपारची आणि खूप ऊन होतं त्यावेळी आणि आम्हाला झोप येत नव्हती, कारण खूप उकडत होतं आणि लाईटसुद्धा पण नव्हती. म्हणलं आता आपण व्हिडिओ करूयात. तेवढ्यात आम्ही तिघं बसलो होतो व्हिडिओ करण्यासाठी. मग माझी आणि शांभवीची भांडणं झाली. मग शिवनंच तिला समजावून आणलं आणि इथे बघा इथं तिला खाली बस म्हणत होता. शिव इतका समजूतदार होता, खूप समजून घेतो आणि ते रडत होती, तर तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि इतकाच तो समजून घेतो. ज्यावेळी आमच्या दोघींची भांडणं होतात ना, त्यावेळी तोच तिला समजावून घेऊन येतो माझ्याजवळ की येतो, आपण व्हिडिओ करायचा आहे. आणि नेमकं आमच्या व्हिडिओच्याच वेळी भांडणं होतात. तो इतका लहान आहे पण त्याला खूप समजतं काय करायचं, कुठल्या वेळी काय करायचं. त्यामुळं आता आम्ही आलो आहोत बाहेर आणि ते शिवशांभू डान्स करतायत आणि मी बॅकग्राऊंडला साऊंड लावलेलं आणि ठुमकवर ते असं सॉन्ग आहे, तर त्याच्यावर हे आता नाचत आहेत दोघंजण. आता मी तुम्हाला डायरेक्ट आवरूनच सगळा व्हिडिओ दाखवला आहे, आदलंमधलं काहीच दाखवलं नाही. तर आता आपण आवरून झालं, आता शिवशांभूच्या शाळेमध्ये जाऊयात. तर घरापासूनच थोड्याच अंतरावर शाळा आहे आणि जवळ आहे. आता आम्ही 2च मिनटात पोचलो आणि मी फर्स्ट टाईम चालले होते त्यांच्या शाळेमध्ये. मग चला तर मग आता आपण जाऊयात. तर आता आपण इथे पोचलो शाळेमध्ये आणि शाळेमध्ये येताच तर शिवशांभवीच्या टीचरांनी सांगितलं की आपली मम्मीची, दीदीची, आपल्यासोबत जे कोणी आले आहेत तर त्यांचे चप्पल ओळीने लावायचे. तर इथे सर्व मुलांनी आपापले चप्पल ओळीने लावले आणि आपापल्या जागी येऊन बसले. शिवशांभू खूप खुश होते. त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि सर्वजण आले होते. तर हे शिवच्या शाळेचा मागचा भाग आहे आणि जी समोर खिडकी दिसत आहे तर ती क्लासरूम आहे आणि हे बाहेरचा परिसर आहे आजूबाजूचा. आणि या ज्या समोर बसल्या आहेत तर त्या मॅडम आहेत. तर आता इथे सरस्वतीचे पूजन चालले आहेत. आणि ते शिवशांभवी त्यांच्या मित्रमैत्रिणीमध्ये बसले होते. तर आता इथे सर्वजणांनी एक एक करून आता पूजा करून घेत आहेत.
तर आता इथे टीचर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. 2 वर्ष कसे गेले कसे नाही ते खूप सारं काही सांगत होत्या, तेही तुम्ही ऐका. समारंभ नाही आहे आपला. तुम्ही आता सगळे मोठ्या शाळेत जाणार आहे की नाही? मोठ्या शाळेत जाणार आहे. तुम्हाला शुभेच्छा द्यायसाठी आपण हा कार्यक्रम घेतला आहे की नाही? त्या शाळेत मोठ्या शाळेत जाणार ना दुसऱ्या, आहे की नाही? मग आता आज कोण बोलणार आहे? आणि तुमचं सगळ्यांचं बोलणं झालं की मग मी बोलणार. बोलणार आहे ना? आता सगळ्यात पहिले आद्विका बोलते. आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शुभेच्छा समारंभामध्ये. आणि आता मुलांचं आपण मनोगत घेऊया. सर्वात पहिल्यांदा आद्विका आज मनोगत व्यक्त करणार आहे. तिचं स्वागत करूया. तर इथे एक मुलगी आली होती भाषण देण्यासाठी. तर तिला काहीच येत नव्हतं, म्हणजे ती सगळं विसरून गेले पुढे जाऊन. पण टीचर त्यांना खूप प्रोत्साहन देत होत्या की तू बोल आणि तू बोलू शकते. आणि तिला टीचर अशा बोलल्या त्यामुळे ती सगळं विसरून गेलेली. तिनं पुन्हा आठवलं आणि पुन्हा ती बोलायला तिने चालू केलं. अशी सर्व मुलांनी भाषण दिले आहे, ते तुम्ही ऐका. तसंच म्हणजे शिक्षण दिलंय, शिस्त लावली मुलांना. 2 मुलांना घरी सांभाळणं आणि एवढ्या मुलांना शाळेत सांभाळणं, हा जो फरक आहे तो मी जवळून अनुभवलाय मॅडमचा. म्हणजे मॅडमच्या असिस्टंट मॅडम असू द्या किंवा त्या आपल्याला बोलून येतोय त्या शाळेला. 6 महिने शाळेत घातला फक्त. पण आम्हाला अंकुर दिवस नाही एवढं की दिलं, एवढं भरभरून माझ्या मुलाला जायची इच्छा सुद्धा होत नाही. मग तुम्हाला टीचर खूप छान आहे, खूप छान आहे. आणि त्याला भरपूर इथं शिकायचं होतं ना, आम्हाला ठेवता नाही पाहुण्याचं मूल. तर इथे जे काही मुले होते आणि त्यांचे मम्मी होते त्यांची मनोगत आपण ऐकलेच. तर आता इथे टीचर गाणं गात होते, पण मी ते कॉपीराईट इश्यूमुळे ते काही मी तुम्हाला ऐकवत नाही. तर या शाळेची आठवण राहावी म्हणून टीचरांनी सर्व मुलांना एक झाड दिले. तर हे बघा, हे एवढी सगळी मुलं आहेत शिवच्या वर्गामधली. तर आता इथे सगळं कार्यक्रम झाला आहे आणि ते आता आम्ही वडापाव खात आहोत. आता इथे शिव त्याची क्लासरूम दाखवत आहे आणि शांभवीची पण ती क्लासरूम आहे आणि शिवची पण तीच आहे. तर आता इथे आमचे खाऊन झाले आणि ते सर्व मुलं खेळत होती.
तर आता आपण इथे चहा प्यायला बसलो आहोत. तर आता आपल्या इथे खाऊन पिऊन झालं आहे सगळं. तर आता आपण माघारी घरी जाऊयात. तर शिवने त्याच्या मित्रमैत्रिणीला टाटा बाय बाय करून आता आपण चाललो आहोत घरी. तर हा आहे आजूबाजूचा परिसर शाळेचा. शाळा सर्व निसर्गरम्य आहे आणि सर्व आजूबाजूने हिरवळ आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.